Cancer. Cancer can be defined as uncontrolled growth of cells with the ability to invade adjacent tissue and even organs. कॅन्सर हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये की आपल्या सेल्सची अनकंट्रोल्ड ग्रोथ होत असते. त्याचबरोबर ती जी ग्रोथ आहे सेल्सची ती टिश्यूमध्ये सुद्धा पसरू शकते आणि ऑर्गनमध्ये सुद्धा पसरू शकते. कॉजेस ऑफ कॅन्सर. काय काय कारणे आहेत कॅन्सर होण्यासाठी काय काय कारणे कारणीभूत आहेत. फर्स्ट, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जसं की टोबॅको, अल्कोहोल, डायटरी फॅक्टर्स, ऑक्युपेशनल एक्सपोजर, व्हायरसेस, पॅरासाइट, स्किस्टोमियासिस, कस्टम, हॅबिट अँड लाईफस्टाईल. ऑदर्स, सनलाईट, रेडिएशन, एअर अँड वॉटर पोल्युशन, मेडिकेशन्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये टोबॅको इटिंग, अल्कोहोल त्याचबरोबर स्मोकिंग. डायटरी फॅक्टर्ससुद्धा रिस्पॉन्सिबल असतात जसं की केमिकल्स जे आजकालच्या डाएटमध्ये भेसळ वगैरे होत आहे, फूडमध्ये भेसळ वगैरे होत आहे त्यामुळे. त्याचबरोबर ऑक्युपेशनल एक्सपोजर. ऑक्युपेशनमध्ये जे केमिकल्सचा एक्सपोजर होते. व्हायरसेस, पॅरासाइट्स जसं की स्किस्टोमियासिस, कस्टम, हॅबिट्स अँड लाईफस्टाईल, सेडेंटरी लाईफस्टाईल. ऑदर्स जसं की सनलाईट, रेडिएशन, एअर अँड वॉटर पोल्युशन. मेडिकेशन्सच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. जेनेटिक फॅक्टर्स असेल हे सुद्धा एक रिस्पॉन्सिबल आहे कॅन्सर होण्यासाठी. ट्रीटमेंट. याच्यासाठी काय ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. इट इज मल्टीमॉडिलिटी अप्रोच. हे एक मल्टीमॉडिलिटी अप्रोच आहे. त्याच्यामध्ये आपण